श्रीगणेशाय नमः। त्रैमूर्तिराजा गुरुतुं चिमाथा कृष्णातिरिं वास करो निभोजा सुभक्ततेथेम करिति आनंदा ते सुरस्वर्गे बहति विनोदा। ऐसे श्री गुरुचरण ध्यात जातां विष्णुनामांकिता अतिश्रमला चालता राहिला एका वृक्षातळीं क्षणैकनिद्रस्ता मनिं श्री गुरुचिन्तिता कृपानिधि अनंता दिशे स्वप्नीं रूपदिशे सुषुप्तिन्ता जटाधारी भस्मांकिता व्याघ्रचर्म परिधानिता पीतांबरकांसे देखा य उनि योगीश्वर जबळी भस्मलाविदैं कपाळीं अश्वासुनितये वेळीं अभयकर तैतसे इतुकें देखो निसुषुप्तिन्ता चेतना झाला नामांकिता चारी दिशा अवलोकिता विस्मयकरी तये वेळीं मूर्ती देखिली सुषुप्तिन्ता तेची ध्यातसे मनांत पुढे निघाला मार्गक्रमित प्रत्यक्ष देखे तैसाची देखो निया योगी शांते करिता झाला दंडवते कृपा भागी करुणा भक्ते माता पिता तुम म्हणतसे जय जयाची योगाधीशा अज्ञानतम विनाशा तुम ज्योति प्रकाशा कृपानिधी सिद्धमुनी तुझे दर्शने निशेष गेले माझे दुरितदोष तुम तारक आम्हास म्हणून आजासी स्वामिया कृपेने भक्ता लागूने येणेम झालेम कोठोनी तुमजेम नाम कवणमुनी कवणेम स्थानीं वास तुम्हा सिद्धमणे आपण योगी हिंडो तीर्थें भूमिस्वर्गीं प्रसिद्ध आमुचा गुरु जगीं नृसिंह सरस्वती विख्यातो जयम स्थान गणगापुरा अमरजा संगम भीमा तीरा त्रयमूर्तींचा अवतार नृसिंह सरस्वती भक्ततारावया लागी अवतार त्रयमूर्ति जगीं सदा ध्याति अभ्यास योगी भवसागर तारावया ऐसा श्री गुरु कृपा सिंधु भक्तजनां सदा वरदु अखिल सौख्य श्रियानंदो देता होय शिष्यवर्गा त्याचे भक्तां कैचे दैन्य अखंड लक्ष्मी परिपूर्ण धनधान्यादिगोधन अष्टैश्वर्यैं नांदती ऐसे म्हणे सिद्धमुनी ऐकोनि विनवी नामकरणी आम्ही असतों सदा ध्यानी तया श्री गुरु यतीचे ऐशी कीर्तिं प्रीदख्याति संगतसे सिद्धयति वंश वंशीं करितों भक्ति कष्ट आम्हा केवीं पाहे तू तारक आम्हासी म्हणून मातें भेटलासी संहार करो निसंशयासी निरोपावेम स्वामिया सिद्धमणे तजय वेळीं ऐकशिष्यास्तो ममौळी गुरु कृपा सूक्ष्मस्थळी भक्तवत्सला परिजयसा गुरु कृपा होयजासी दैन्य दिसे कैचें त्यासी समस्त देवत्याचे वंशी कळी काळासी जिंकितो ऐशी वस्तू पूजोनी दैन्यवृत्ती सांगसी जणी नसदे तुझे निश्चय मनी म्हणून कष्ट भोगितोसी त्रयमूर्ती श्री गुरु म्हणून जाणीजे निर्धारू देवं शकेल अखिलवरू एका भावें भजावें एकादे समयीं श्रीहरी अथवा गोपे त्रिपुरारी रक्षील श्री गुरु निर्धारीं आपदे भक्तजनासी आपण कोपे एखाद्यासी रक्षों न शके व्योमकेशी अथवा विष्णु परिजयसी रक्षों न शके अवधारीं ऐसे मैको निनामकरणी रागे सिद्धाची या चरणीं विनवीतसे करजोडूनी भक्तिभावें करोनिया स्वामी ऐसा निरोपदेति संदेह होतो माझे चित्तीं गुरु केवीं झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णु महेश्वर आणिक तुम्ही निरोपिलेंती विष्णु रुद्र जरी कोपती राखों शके गुरु निश्चिती गुरु कोपदिया न रक्षी कोणी हा बोल असे कमनाचा कमनशास्त्र पुराणींचा संदेह फेडी कामनाचा जैने मना दृढ होय येणे परिणामकरणी सिद्धासी पुसे वंदोनी कृपानिधी संतोषोनी सांगतसे परिजयसा सिद्धमणे शिष्यासी त्वां पुसिलें आम्हासी वेदवाक्य साक्षीसी सांगेन ऐक एकचित्तेन वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मजाचे मुखें करुणा त्यापासाव पुराण अष्टादश विख्यात तया अष्टादशांत ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनीं नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांतीं प्रकाश केला या क्षितीं ब्रह्मवाक्यें विस्तारें तया व्यासापासूनी ऐकिलें समस्त ऋषीजनीं त्यांची कथा विस्तारोनी सांगेन ऐका एकचित्ते चतुर्मुख ब्रह्मजासी कलियुग पुसे हर्षीं गुरुमहिमा विस्तारेसीं ब्रह्मदेवें निरूपिला ऐसे म्हणतां नामकरणी पुनरपि सिद्धासी नमूनि विनवीतसे करजोडोनी भावभक्ति करोनिया म्हणे सिद्धा योगीश्वरा अज्ञानतिमिरभास्करा तुम तारका भवसागरा भेटदास्य कृपा सिंधु
ब्रह्मदेवें कलियुगासि सङ्गतदैं केविं कार्यासि अद्यन्तविस्तारिंसि निरोपिजे स्वामिया ऐकशिष्या एकचित्ता जधिं प्रलयजहादा होता आदिमूर्ति निश्चिता होते वटपत्रशयनीम् अव्यक्तमूर्ति नारायण होते वटपत्रीं शयन बुद्धिसम्भवे चेतन आणिक सृष्टिरचावया प्रपञ्चमणजय सृष्टिरचना कर्णे म्हणूनि आलिमना जागृत होयया कारण आदिपुरुष तये वेळीं जागृत होवोनि नारायण बुद्धिसम्भवे चेतन कमळ उपजवी नाभिहुन त्रैलोक्याचे रचना घर तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा म्हणे ब्रह्मा तये वेळीं समस्ता होनी आपण बळी मजहून आणिक बळी कवण नाही म्हणत असे हमसो नियाम नारायणू बोलेम वाचेम शब्दवचनू आपण असे महाविष्णू भजा म्हणे तया वेळीं देखो नियाम श्री विष्णुसी नमस्कारी ब्रह्माहर्षि स्तुति केदी बहुवसीम अनेक काळ पर्ययसा संतोषोनी नारायण निरोपदिधला अति गहन सृष्टिरचीम गा म्हणून आज्ञादिधली तये वेळीं ब्रह्मा म्हणे विष्णुसी नैनैम सृष्टिरचावयासी देखिली नाहीम कैसी केवीम रचूम म्हणतसे ऐकोने ब्रह्मयाचे वचन निरोपी त्यासी महाविष्णू आपण वेद असती हे घे म्हणून देता झाला तये वेळीं सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तार तेणेंची परिरचूनि स्थिर प्रकाश करीम म्हणितालेन अनाती वेद असती जाण असे सृष्टींचे लक्षण जैसा आरसा असे खुण सृष्टी रचावी तया परी या वेदमार्गेन सृष्टीसी रचीम का ब्रह्मया अहर्निशीम म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टीतेन सृष्टी प्रजा अनुक्रमें विविध स्थावर जंगमें स्वेदज अंडज नामें जारज उद्भिज्य उपसविदे श्री विष्णुचे निरोपानें त्रिजग रचिरें ब्रह्मयानें ज्यापरी सृष्टिक्रमानें व्यासें असे कथियेदि सिद्धमणे शिष्यासी नारायण वेदव्यास ऋषि विस्तार केला पुराणांसी अष्टादश विख्यात तया अष्टादशामत पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात ऋषेश्वरासी सांगे सुत तेची परी सांगतसे सनकादिकांते उपजवोनि ब्रह्मनिष्ठ निर्गुणी मरीचादी ब्रह्मसगुणी उपजवी ब्रह्मा तया वेळीं तेथोनि देवदैत्यांसि उपजवी ब्रह्मा परिजयसीं सांगतोम कथा विस्तारेसीं ऐकातां शिष्योत्तमा कृतत्वेत्ता द्वापारयुग उपजवी मग कलियुग एकेकातिं निरोपी मग भूमिवरी प्रवृत्त करी बोला भूनि कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परिजयसीं तुवां जाभोनि भूमिसी प्रकाश करीं आपणातें ऐकोनि ब्रह्मयाचे वचन कृतयुग आलेम संतोषोन सांगेन त्याचे लक्षण ऐका श्रोते एकचित्तें असत्य नैणेम कधी वाचेम वैराग्यपूर्ण ज्ञानी साचेम यज्ञोपवीत आभरण त्याचेम रुद्राक्षमाळा करीम कंकणेम येणेम रूपेम योगकृत ब्रह्मयासी असे विनवीत मातेम तुम्ही निरोपदेत केवीम जाऊन भूमीवरी मनुष्यलोक असत्य निंदा अपवादक मातेम न सहावेम ते ऐक कवणे परिवर्तावेम ऐकोनि सत्ययुगाचे वचन निरोपी तो ब्रह्मा आपण तुवां वर्तावेम सत्वगुणेम क्वचित काळ येणेम परी न करी जड तुम ते जाण आणिक युगा पाठवीन तुवां रहावेम सावधहून म्हणून पाठवी भूमीवरी वर्ततां येणेम परी ऐका झाली अवधी सत्याधिका बोला भूनी त्रेतयुगा देखा निरोपी ब्रह्मा परिजयसा त्रेतायुगाचे लक्षण ऐका शिष्या संगेन असे त्याची स्थूलतन हातीम असे यज्ञसामुग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळ जन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणांसी हातीम कुशसमिधा असे धर्मप्रवर्तक सदा दिसे ऐसेम युग गेलेम हर्षेम निरोप घेऊनी भूमीवरी बोला गुनी ब्रह्मा हर्षी निरोपदय तद्वापारासी सांगेन तयाचे रूपासी ऐका श्रोते एकचित्तें खड्ग खट्वांग धरुनी हातीम धनुष्य बाण एके हातीम लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोनी असे पुण्य पाप समान देखा स्वरूपेम द्वापार असे निका निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी त्याचेम दिवस पुरल्यावरी कलियुगातेम पाचारी जावेन त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसेम कलियुग देखा सांगेन लक्षणेम ऐका ब्रह्मयाचे सन्मुखा केवीं गेलेम परिजयसा
विचारहीन अंतःकरण पिशाचा सारखें वदन तोंड खालतें करुण ठाईम ठाईम पडतसे वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष संगें घेऊन वाम हातें धरोन शेष्ण येत ब्रह्मया सन्मुख जभा धरोन उजवे हातीं नाचे खेदी अति प्रीतिं दोषोत्तरें करी स्तुति पुण्यपाप सम्मिश्रित हंसे रडे वांकुल्या दावी वांकुडे तोंडमुखीं शिवी ब्रह्मया पुढें उभा राही काय निरोपमणोनिया देखो नितयाचे लक्षण ब्रह्मा हंसे अति गहन पुसतसे अति विनयान लिंगजिभा काम धरिदी कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकांसी लिंगजिभा रक्षणारांसी हारी असे आपणाते या कारणे लिंगजिभा धरो निनासे ब्रह्मदेवा जैथे मी जाईन स्वभावा आपण नाभिये कवणाते ऐकोनी कलीचे वचन निरोपदेत ब्रह्मा आपण भूमीवर जाऊन प्रकाश करीम आपुले गुणे कली म्हणे ब्रह्मयासी मज पाठवितां भूमीसी आपुले गुण तुम्हासी सांगेन ऐका स्वामिया उच्छेद करीन धर्मासी आपण असे निरंकुशे निरानंद पर्ययसीम निंदा कलह माझेनी तरद्रव्यहारक परस्त्रीरत हे दोघे माझे भ्रात प्रपंचमत्सर दंभक प्राणसखे माझे असती बका सारिखे संन्यासी त्याची माझे प्राण पर्ययसीम छळण करोनी उदरासी मिळविते पोषणार्थ त्याची माझे सखे प्राण आणिक असतील पुण्यजन त्याची माझे वैरी जाण म्हणून विनवी ब्रह्मयासी ब्रह्मा म्हणे कलियुगासी सांगो तुझा उपदेशीम कलियुगीम आयुष्य नरासी स्वल्प असे एकशत पूर्वयुगा युगीम देखा आयुष्य बहु मनुष्यलोकां तप अनुष्ठाना ऐका करीती अनेक दिवसांवरी मग होयतयां सीमती आयुष्य असे अखंडिती या कारणे क्षितीं कष्टती बहुदिवसपर्यंत तैसे नभेच कलियुगीं जाण स्वल्प आयुष्य मनुष्यपण करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्थ जय जन असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करीतील जाणूनी त्यां सद्वां साह्य होऊनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कधी म्हणतसे नमून स्वामींनी निरोपिले जय जन ते तोची माझे वैरी असती ऐसे वैरी जैथीं असती केवीं जाऊं तया क्षितीं ऐकतां होयमज भीति केवीं पाहुं तयांसी पंचशत भूमंडळांत भरतखंडीं पुण्यबहुत मज मारितील देखत कैसा जाऊं म्हणतसे ऐकोनी खलीचे वचन ब्रह्मा निरोपी हंसोन काळांत्मया ते मिळोन तुवां जावें भूमीसी काळात्मा आपुले गुणी धर्मवासना भेदोनी पुण्यात्म्याचे अंतःकरणे उपजेल बुद्धी पापाविषयी कधी म्हणे ब्रह्मयासी वैरी माझे परिजयसी वसतात भूमंडळासी सांगेन स्वामी ऐकावे उपद्रविते माते बहुत कृपा न ये मज देखत जय जन शिव हरिध्यात धर्मरत मनुष्य देखा आणिक असती माझे वैरी वास करीती गंगातीरीं आणिक वाराणसीपुरीं जाऊनी धर्म करीती देखा तीर्थे हिंडती जय चरणें आणिक ऐकती पुराणे जय जन करीती सदा दाने त्याची माझे वैरी जाण ज्यांचे मनी वसे शांती त्याची माझे वैरी ख्याती अदांभिकपणे पुण्य करीती त्यांसी देखतां भीतसे नासाग्री दृष्टी ठेवूनी जबा करीती अनुष्ठानी त्यांसी देखतांची नयनीं प्राण माझा जातसे स्त्रिया पुत्रावरी प्रीती माझ्या बापां अभेरिती त्यांवरी माझी बहुप्रीती परम इष्ट माझे जाण वेदशास्त्राते निंदिती हरिहरांते भेद पाहती अथवा शिव विष्णू दूषिती ते परम आप्त माझे जाण जितेंद्रिय जे असती नर सदा भजती हरिहर रागद्वेष विवर्जित धीर त्यांसी देखो निमज भय ब्रह्मा म्हणे कलियुगासी तुझा प्रकाश बहुवसी तुवां जातांची भूमीसी तुझे इच्छेम रहाटतील एखादा विरळागत होईल नर पुण्यवंत त्याते तुवां साह्य होत वर्तावे म्हणे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कलियुग करीतसे नमन कर संपुट जोडून विनवी तसे पर्ययसा माझ्या दुष्ट स्वभावासी केवीं साह्य भावें धर्मासी सांगा स्वामी उपायासी कमणे परी रहाटावें कलीचे वचन ऐकोनी ब्रह्मा हंसे अतिगहनी सांगतसे विस्तारोनी उपाय कलीसी रहाटावया काळवेळ असे दोनी तुझा साह्य होऊनी येत असती निर्गुणी त्याची दाविती तुझा मार्ग निर्मळ असती जय जन त्याची तुझे वैरी जाण
मळमूत्रें जयासी वेष्टन ते तुझे इष्ट परिजयसी याची कारणें पाप पुण्यासी विरोध असे परिजयसी जय अधिक पुण्यराशी तेची जिंकिती तुझा या कारणे विरळागत होतील नर पुण्यवंत तेची जिंकिती निश्चित बहुतेक तुझा वश्य होती एखादा विवेक जाण राहे तुझे उपद्रव साहोन जय न साहती तुझे दारुण तेची होती वश्य तुझा या कारणे कलियुगा भीतरीं जन्म होतील जयणे परी जय जन तुझेची परी न होय त्यां ईश्वर प्राप्ती ऐकोनी ब्रह्मदेवाचे वचन कलियुग करीतसे प्रश्न तैसे साधूचे मंतःकरण कवण असे निरोपावें ब्रह्मा म्हणे तजय वेळीं एकचित्तें ऐक कधी सांगेन श्रोते सकळीं सिद्ध म्हणे शिष्यासी धैर्य धरोनी अंतःकरण शुद्ध बुद्ध वर्तती जन दोष न लागती कधीं जाण लोभवर्जित नराशी जय नर भजति हरिहरांसी अथवा असती काशी निवासी गुरु सेविति निरंतरेशीं त्यांसी तुझा न लागे दोष माता पिता सेवकांसी अथवा सेवी ब्राह्मणासी गायत्री कपिला धेनुसी भजनारांसी न लागे दोष वैष्णव अथवा शैवासी जय सेविति नित्य तुळसीसी आज्ञा माझी आहे ऐसी तयासी बाधू नको गुरु सेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्मपर त्यामते तुवां न बाधावें सुकृते शास्त्रपरायणांसी गुरु तें सेविति वंशोवंशीं विवेकें धर्म करणारांशी त्यामते तुवां न बाधावें कधी म्हणे ब्रह्मयासी गुरुमहिमा आहे कैशी कमण गुरुस्वरूपें कैसी विस्तारावें मज प्रति ऐकोनी कधीचें वचन ब्रह्मा सांगतसे आपण बुकार म्हणे सिद्ध जाण रेफः पापस्य दाहकः उकार विष्णुरव्यक्त त्रितयात्मा श्री गुरु सत्य परब्रह्म गुरु निश्चित म्हणून सांगे कधीसी श्लोक गणेशो वाग्निना युक्तो विष्णुनाम समन्वितः वर्णद्वयात्मको मंत्रश्चतुर्मुक्तिप्रदायकः टीका गणेशाते म्हणती गुरु तैसाची असे वैश्वानरु ऐसाची जाण शारंग धरु गुरु शब्द वर्ते इतुके ठायीं श्लोक गुरुः पिता गुरुर्माता गुरुरेव परशिवः शिवे रुष्टे गुरुस्त्राता रुष्टै गुरौ न कश्चन टीका गुरु आपला माता पिता गुरु शंकरु निश्चिता ईश्वरु होय जरी कोपता गुरु रक्षील परिजयसा गुरु कोपेद एखाद्यासी ईश्वर न राखे परिजयसी ईश्वर कोपेद जानरासी श्री गुरु रक्षील निश्चयें श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेकः परं ब्रह्म तस्मात् गुरुमुपाश्रयेत् टीका गुरु ब्रह्मा सत्यजाण तोचि रुद्र नारायण गुरुची ब्रह्मकारण म्हणून गुरु आश्रावा श्लोक रौ प्रसन्नेऽपि च वैष्णवा जना सम्प्रार्थयन्तो गुरुभक्तिमव्यजां गुरौ प्रसन्ने जगदीश्वरः सदा जनार्दनस्तुष्यति सर्वसिद्धितः टीका ईश्वर जरी हो प्रसन्न होता त्यासे गुरु होय ओळखविता गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर होय आधीन आपुजा श्लोक गुरुः सदा दर्शयिता प्रवृत्तिं तीर्थं व्रतं योगतपादिधर्मान् आचारवर्णादिविवेकयज्ञान् ज्ञानं परं भक्तिविवेकयुक्तं टीका गुरु भजे शास्त्रमार्गवर्तोनि तीर्थव्रत योगतपादिमुनि आचारवर्णादिज्ञानी ज्ञान परम भक्तिविवेकयुक्त या कारणे श्री गुरुसे भजावें शास्त्रमार्गेसी तीर्थव्रत योगतपासी ज्योतिस्वरूप असे जाण आचार धर्म वर्णाश्रमासी विवेक धर्म मार्गासी भक्तिवैराग्ययुक्तासी गुरुची मार्ग दाविणार इतुकें ऐकोनी कधी आपण विनवीतसे कर जोडोन गुरु सर्वदेवान् समान केवीं झाला सांगमज ब्रह्मा म्हणे कलिसी सांगेन तुझ विस्तारेसीं एकचित्तें परिजयसीं गुरु विना पार नाहीं श्लोक गुरुं विना न श्रवणं भवेत् कस्यापि कस्यचित् विना कर्णेन शास्त्रस्य श्रवणं तत्कुतो भवेत् टीका गुरु विना समस्तांसी श्रवण कैसें परिजयसीं श्रवण होता मनुष्यासी समस्त शास्त्रें ऐकति शास्त्र ऐकतां परिजयसीं तरत्तील संसार सागरासी या कारणें गुरुची प्रकाशीं ज्योतिस्वरूप जाणावा गुरु सेवितां सर्वसिद्धि होती परिजयसा त्रिशुद्धि कथा वर्तली अनादि अपूर्व तुझा सांगेन पूर्वीं गोदावरी तैरीं आंगिरस ऋषि आश्रम थोरी वृक्ष असति नानापरी पुण्यनामे मृग वसति ब्रह्म ऋषि आदि करोनि तप करिति तया स्थानीं तयां तवेद धर्म मनोनि पैलपुत्र होता द्विज तया शिष्य बहु असति वेदशास्त्राभ्यासिति त्यांतदीपक मनोनि ख्याति शिष्य होता परिजयसा होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास
शास्त्र पुराण झाला असे अतिनिपुण सेवा करिताम श्री गुरुची वेद धर्म एके दिनी समस्त शिष्यांसी बोधाबुनी पुसत असे संतोषोनी ऐका श्रोते एकचित्ते बोधाबुनी शिष्यासी बोधे गुरु परिजयसीम प्रीती असेल जरी आम्हासी तरी माझे वाक्य परिजयसा शिष्य म्हणते गुरुसी जेम जेम स्वामी निरोपिसी तू तारक आम्हासी अंगीकारुम हा भरमसा गुरुचे वाक्य जो न करी तोची पडे रौरव घोरीम अविद्या माया सागरीम बुडो न जाय तो नर मग तया कैंची गतीम नरकीम पडे तो संतती गुरु तारक हे ख्याती वेदपुराणीं बोलतीम ऐकोन शिष्यांची वाणी तोषला वेद धर्ममुनी संदीपकातें बोलाबुनी सांगतसे परिजयसा ऐका शिष्य सकळीक आमचें पूर्वार्जित असे एक जन्मांतरा सहस्राधिक केलीं होतीं महापातकें आमचें अनुष्ठान करितां बहुत गेले प्रक्षाळितां काही शेष असे आतां भोगिल्या वांचून न सुटे जाण तया सामर्थ्यें उपेक्षा करितो पापमोक्षा आडरिघतो याची कारणे निष्कृती करितो तया पापभौरासी न भोगितां आपुले देहिं आपुले पापनिष्कृती नाहिं हा निश्चय जाणो निपाहिं भोगावें आम्हीं परिजयसा या पापाचे निष्कृतीसी जावें आम्हीं वाराणसीसी जाईल पाप शीघ्रेंसी प्रख्यात असे अखिल शास्त्री या कारणे आम्हासी न्यावें पुरी वाराणसीसी पापभोगी न स्वदेहासीं मातें तुम्ही सांभाळावें या समस्त शिष्यांचं कवण असे सामर्थ्यवंत अंगीकारावें त्वरित म्हणून पुसे शिष्यांसी तयां शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक बोलत असे अतिविवेक तया गुरु प्रतीतेका दीपक म्हणे गुरुस पाप करितां देहनाश न करावा संग्रहो दुःखास शीघ्र करा प्रतिकारु वेद धर्म म्हणे तयासी दृढ देह असता मनुष्यांसी क्षालना करावें पापासी पुढती पाढे विषापरी अथवा तीर्थें प्रायश्चित्तें आपुले देहिं भोगो नित्वरितें पापा वेगळें न होतां निरुतें मुक्तिनभ्ये आपणासी देव अथवा ऋषेश्वरासी मनुष्यादि ज्ञानवंतासी क्षालना न होय पापासी आपुलें आपण न भोगितां दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावें आपणासी सेवा करी न स्वशक्तीसी न करितां अनुमान सांगिजे ऐकोनी दीपकाचे वचन वेदधर्म म्हणे आपण कुष्ठें होईल अंगहीन अंधक पांगुळ परियेसा संवत्सर 21 मातें सांभाळावें बहुत जरी असेल दृढ व्रत अंगीकारावी तुम्ही सेवा दीपक म्हणे श्री गुरुसी पुष्टी होईन आपण हर्षीम अंध होईन 21 वर्षीम पाप निष्कृती करीन तुमचे पापाची निष्कृती मी करीन निश्चितीम स्वामी निरोपावें त्वरितीम म्हणून चरणीम लागला ऐकोन शिष्याची वाणी संतोषला वेद धर्ममुनी सांगत असे विस्तारोनी तया पाप लक्षणें आपुलें पाप आपणासी ग्राह्य नभे पुत्र शिष्यांसी न भोगितां स्वदेहासी नवेंसे पाप परिजयसा या कारणे आपण देखा भोगीन आपुले पाप दुःखा सांभाळी मज तू संदीपका 21 वर्षे पर्यंत जय पीडिती रोगें देखा प्रतिपालनारासी कष्ट अधिका मज हुनी संदीपका तुमते कष्ट अधिक जाण या कारणे आपुले देहिं भोगीना पाप निश्चयीं तुवां प्रतिपाळावें पाहिं काशीपुरा नेऊनियां तया काशीपुरीं जाणें पापा वेगळा होईन आपण शाश्वत पद पावेन तुझ करितां शिष्योत्तमा दीपक म्हणे गुरुसी अवश्य नैना पुरीं काशी सेवा करीन 21 वर्षीं विश्वनाथा समतुमची ब्रह्मा म्हणे कलियुगासी कैसा होता शिष्य त्यासी कुष्ठ होता आमची गुरुसी नेदेम काशीपुरा मणिकर्णिका उत्तरदेशीं कंबळेश्वर सन्निधेसी राहिले तेथें परिजयसी गुरुशिष्य दोघे जण स्नान करून मणिकर्णिकेसी पूजा करिते विश्वनाथासी प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगित होता तया स्थानीं कुष्ठरोग झाला बहुत अक्षहीन अतिदुःखित संदीपक सेवा करीत अतिभक्ती करूनियां व्यापिला देहकुष्ठें बहुत पुक्रमे पडे रक्त दुःखें व्यापला अत्यंत अपस्मारी झाला जाण भिक्षा माकोनि संदीपक गुरुसी आणोनि तेत नित्यक करी पूजा भावें एक विश्वनाथ स्वरूप म्हणतसे रोगें करोनि पीडितां नरु साधुजन होती क्रूरु तोची देखा द्विजबरु होय क्रूर एकादे वेळीं भिक्षा आणितां एकादे दिवशीं न जैवे श्री गुरु कृपेसीं स्वल्प आणिल म्हणोनि क्लेशी सांडोनि देत भूमिवरी येरे दिवसीं जाऊनि शिष्य आणि अन्नें बहुवस मिष्ठान्नें आणि म्हणोनि क्लेश करिता
काम झाला परिजयसा परोपरींचे पक्वान कामनानिशी म्हणे जाण कोपे मारून येत आपण शाखा परोपरी मागतसे चितुकेम आणि मागोनिया सर्वस्वेम करीतसे बायाम कोपेम देत शिविया परोपरी परिजयसा खादे समजिम शिष्यासी म्हणे ताता ज्ञानराशी मज निमित्त कष्टरासी शिष्यराजा शिखामणी सवेंची म्हणत वशनेम क्रूर मातेम गांजिलेम अपार तुम आमुचैम विष्टामुत्र क्षण क्षणाम धूत नाहीम खाता ते मजामक्षिका कामन निवारसी संदीपका सेवा करिता म्हणे ऐका भिक्षा नाणीशी म्हणतसे या कारणेम पापगुण ऐसेची असती जाण वखट वाक्य निर्गुण पाप म्हणून जाणावे पाप असे जेथेम बहुत दैन्यमत्सर वसे तेथ शुभाशुभ नैणीम क्वचित पापरूपेम जाणावे एखादे दैन्यकाशी दुःखेम प्राप्त होतीम कैशी पस्मारहो यजयासी पापरूप तोची जाण समस्त रोग असती देखा कुष्ठ 16 भाग नभेनिका वेद धर्म द्विज ऐका कुष्ठ तसे येणीम परी ऐसे गुरुचे गुणदोष मनांत न आणि तोची शिष्य सेवा करी एक मानस तोचे ईश्वर मानोनी जैसे जैसे मागे अन्न आणूनी तेतसे परिपूर्ण जैसा विश्वेश्वर नारायण तैसा गुरु म्हणतसे काशी क्षेत्र थोर असता न करी कदाम तीर्थयात्रा न जाय देवदर्शना सर्वथा गुरुसेवे वांचुनी श्लोक न तीर्थयात्रा न च देवयात्रा न देहयात्रा न च गेहयात्रा अहर्निशं ब्रह्म हरिस्सुबुद्धो गुरुः प्रसेव्यो न हि सेव्यमन्यत टीका आपुले देह संरक्षण कधी न करी शिष्य जाण दय लाभोनि श्री गुरुचरण कवणा सवे न बोधेजी अहोरात्र जैनेम परी ब्रह्मा शिव म्हणे हरी गुरुची होय निर्धारी म्हणून सेवा करी तसे गुरु बोले निष्ठुरेंसी आपणा मनीम संतोषी जेम जे त्याचे मानसीम पाहिजे तैसेम वर्ततसे वर्तताम येणेम परी देख प्रसन्न हो पो निपिनाक उभा येवो निसन्मुख वर माक म्हणतसे अहो गुरुभक्त दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलोम तुझे भक्तीमसी ऐका प्रसन्न झालो माग आताम दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय व्योमकेशी न पुसताम आम्ही गुरुसी बरं न खे सर्वथा म्हणून गेला गुरुपासी विनवी तसे तयासी विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊनी आलासे निरोप झाली या स्वामींचा मागेन उपशम व्याधीचा वर होता सदाशिवाचा बरवेम होईला म्हणत असे ऐकून या शिष्याचे वचन बोले गुरु कोपायमान माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थुम ईश्वरासी भोगिला वांचो निपातकासी निवृत्ती नभे का परिजयसीम जन्मांतरीम बाधिती निश्चयसी धर्मशास्त्रीम असे जाण मुक्ती अपेक्षा ज्याचे मनीम तेणेम करावी पापधुनी शेष राहताम निर्गुणी विघ्न करीतील मोक्षासी ऐशिया परिशिष्यासी गुरु सांगे परिजयसी निरोपमा गोने श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख जाऊनी सांगे ईश्वरासी नलगे पर आपणासी नये गुरुचे मानसीम केवीम घेऊन म्हणतसे विस्मय करोनी व्योमकेशी गेला निर्वाण मठापाशीम बोलाबून समस्त देवांसी संगे वृत्तांत विष्णू पुढेम श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठेम त्यांचा रहिवास सांगावे मजा निर्धारेम सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखिलेम परिजयसी दीपक शिष्य निश्चयेंसी गुरुभक्त असे जाण गोदावरी तीरवासी वेदधर्म म्हणजे तापसी त्याची सेवा अहर्निशी करीतो भावेम एकचित्तेम नाहीम त्रिलोकीम देखिला कोणी गुरुभक्ती करणार निर्गुणी त्यांते देखो निमाझे मनी अतिप्रीती वर्ततसे वरदयी न म्हणून आपण गेदोम होतोम तया जवळीम जाण गुरुचा निरोप नाही म्हणून न खेवर परिजयसा अनेक दिव्य सहस्रवर्षे तप करीती महाऋषी वरमागती अहर्निशीम नाना कष्ट करोनिया तैसा तापसी योगियांसी नभे मज वर द्यावयासी तदात्कारेम देताम दयासी वर न खेतो दीपक तन मन अर्पोनि श्री गुरुसी सेवा करितो संतोषी त्रयमूर्ती म्हणून गुरुसी निश्चयेम भजतसे समस्त देव माता पिता गुरुची असे तत्वता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून किती म्हणून वर्णून त्यासी अविद्या अंधकारासी छेदिता दीपक परिजयसी कुलदीपक नाम सत्य धर्मज्ञान सर्व एक गुरुची म्हणे कुलदीपक चरणसेवा मनःपूर्वक करीतो गुरुची भक्तीने हितुके मैको निशारंग धरू पहावया गेला शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकारू पाहे तये वेळीम सांगितले विश्वनाथेम त्याहूनि दिसे अधिकतैथेम संतोषोनि दीपकातेम
म्हणे विष्णू परिजयसा बोला पुनी दीपकासी म्हणतसे ऋषिकेशी तुष्टलोम तुझे भक्तीसी वरमाक म्हणतसे दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखोनी आम्हासी वर देतोसी परिजयसी कमन कार्या सांगमज लक्ष कोटी सहस्रवर्षीं तप करिति अरण्यवासी त्यांसी करितोसी उदासी वर न देसी नारायण मी तरी तुझा भजत नाहीम तुझे नाम स्मरत नाहीम बलात्कारे मी येवो निपाहीम कैवी तेशी वरमज ऐकोनी दीपकाचे वचन संतोषला नारायण सांगतसे विस्तारून तया दीपका प्रती देखा गुरुभक्ती करिषी निर्वाणींसी म्हणून आम्ही जाहलोम संतोषी जय भक्ती केदी त्वाम गुरुसी तोची आम्हासी पावली जो नर असेल गुरुभक्त जाण तोची माझा जीव प्राण त्यासी वश्य झालोम आपण जे मागेल तेम देतो तया सेवा करी माता पिता ती पावे मज तत्वताम पतिसेवा स्त्रिया करिताम तेही मज पावतसे एखाद्या भल्या ब्राह्मणासी यती योगेश्वर तापसी करीती नमन भक्तीसी त्यांची मज पावे जाण ऐसे मैकोनी दीपक निमिता झाला आणिक विनवी तसे देख म्हणेन सिद्ध नामधारक ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चय असो माझे मानसीम वेदशास्त्र मीमांसादिकांसी गुरु आम्हासी देणार गुरुपासोनी सर्वज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा अधीन आमुचा गुरुची देव जाण अन्यथा नाही जाणवाम सर्वदेव सर्वतीर्थ गुरुची आम्हा असे सत्य गुरु बांसोनी आम्हा परमार्थ काय दूर असे सांगा समस्त योगी सिद्धजन गुरु बांसोनी न होती सज्ञान ज्ञान होताम ईश्वर आपण केवीम दूर असे सांगा च वर त्याद तुम्ही मज श्री गुरु दैतो काय चोज या कारणेम श्री गुरुराज भजतसे परिजयसा संतोषोनी नारायण म्हणे धन्य धन्य माझे प्राण तुम शिष्य शिरोरत्न बाळक तुमची आमुचा काहीतरी माग आता वर देईन तत्वताम विश्वनाथ आला होता दुसरेन वर द्यावयासी मी आलो आमुचेनी मन संतोषी वर माग जो तुझे मानसीम तुझा वश्य झालो निर्धारेसीम जय पाहिजे तेम देईन दीपक म्हणे विष्णूसी जरी वर आम्हा देसी गुरुभक्ती होय अधिक मानसीम ऐसे ज्ञान मज द्यावेम गुरुचे रूप आपण ओळखेम ऐसे ज्ञान देईम सुखेम या भरतेम न मागेम निकेम म्हणून चरणीम लागला तिथला वर शारंग पाणी संतोषोनी बोले वाणी अरे दीपका शिरोमणी तू माझा प्राणसखा तुवा ओळखिलेम गुरुसी देखिलेम दृष्टी परब्रह्मासी आणि जरी आम्हा पुससी सांगेन ऐक एकचित्तेम लौकिक सुबुद्धी हो जैसी धर्मा धर्म सुमनेम तैसी उत्कृष्ठा होन उत्कृष्ठैसी स्तुति करीम का अहर्निशीम जय जय समयीम श्री गुरुसी तू भक्ती नेम स्तुति करिसी तेनेम होम आम्ही संतोषी तेची आमुची स्तुती जाण वेद वाचिती सांगेसी वेदांत भाष्य अहर्निशीम वाचिती जन उत्कृष्ठेसी आम्हा पावेम निर्धारीम बोधती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्म असे म्हणत याची कारणेम गुरु भजताम सत्य सर्वदेवता तुझा वश्य गुरु म्हणजे अक्षरेन दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडताम क्षण केवीम होय परिजयसा जयाचे हृदयीम गुरुस्मरण तोची त्रिलोकीम पूज्य जाण अमृत पान सदा सगुण तोची शिष्य अमर होय श्लोक यदा मम शिवस्यापि ब्रह्मणो ब्राह्मणस्य हि अनुग्रहो भवेन्नॄणां सेव्यते सद्गुरुस्तदा टीका आपण अथवा ईश्वरो ब्रह्मा जरी दैतावरु तद्वत फलदाता गुरुत्रैमूर्ति याची कारणे ऐसा वर दीपकासी तिथला विष्णुनेम परिजयसी ब्रह्मा संगे कदीसी एकचित्तेम परिजयसा वरलाधो निदीपका गेला गुरुचे सन्मुख पुसतसे गुरु ऐक तया शिष्या दीपकासी ऐक शिष्या कुळदीपका काय दिधलेम वैकुंठनायका विस्तारो निसंगेनिका माझे मन स्थिर होय दीपक म्हणे गुरुसी बर दिधला ऋषिकेशी म्याम मागितलेन तयासी गुरुभक्ती भावी म्हणून या गुरुची सेवा तत्परेसीम अंतःकरण दृढेसी वर दिधला संतोषी दृढभक्ती माझी तुमचे चरणीम संतोषोनी श्री गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू जेवी त्वेम होय तुम स्थिरो काशीपुरी वास करी तुझेम वाक्य सर्वसिद्धी तुझेम खरीम नवनिधी विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषोनी तुझे स्मरण जे करीती त्यांचे कष्ट निवारण होती श्रेयायुक्त नांदती तुझे स्मरण मात्रेसीम येणेम परी शिष्यासी प्रसन्न झाला परिजयसी दिव्यदेह लक्तत्क्षणेंसी
झाला गुरु वेदधर्म शिष्याचा भाव पहावयासी कष्टी झाला महाक्लेशी तो तापसी अतिविशेषी त्यासी कैसे पापराहे लोकानुग्रह करावयासी वेदा होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमा ऐसी पाप जाय सहस्र जन्मीचे तया काशी नगरांत धर्म अथवा अधर्मरत वास करीती क्वचित त्यांसी पुनर्जन्म नाही जाणा सूत म्हणे ऋषीश्वरांसी येणे प्रकारे कलीसी सांगे ब्रह्मा प्रियेसीम शिष्य दीपक आख्यान सिद्ध म्हणे नाम करणे दृढ मन असावेम याची गुणीम तरीच तरेल भवारणीम गुरुभक्ती असे येणे विधी श्लोक यत्र यत्र दृढा भक्तिर्यथा कस्य महात्मनः तत्र तत्र महादेवः प्रकाशमुपगच्छति टीका जरी भक्ती असे दृढेंसी त्रिकरण सह मानसीम तो चिराथे ईश्वरासी ईश्वर होय तयावश्य गंगाधराचा नंदन श्रोतयासी करी नमन न म्हणावे न्यूनपूर्ण माझे बोबडे बोलासी इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे शिष्यदेवकाख्यानं नाम द्वितीयोऽध्यायः। श्री दत्तात्रेयार्पितमस्तु।